त्याच्या भयकाय जीवा, करिता स्वामी सवेवाद, अधिका अधिक आनंद. असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म, करिता स्वामी सवेवाद, अधिका अधिक आनंद. वदे वाघ देवी तुका विठ्ठली गौरवी, करिता स्वामी सवेवाद, अधिका अधिक आनंद. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचेतानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून सेवा या विषयाचं चिंतन करतात. आईंच्या स्मृती प्रित्यर्थ हा त्रिदिनी भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. वैकुंठवासी इंदुताई भदाने यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचा समस्त बधाने परिवार, त्यांचे चिरंजीव, आपल्या गावचं वैभव, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेबजी भदाने साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी, आपल्या या जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची ज्यांच्यामध्ये विशेष कला अशा आमच्या शालिनीताई भदाने ताईंची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. साहेब असतील, वहिनी साहेब असतील, त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारा समस्त मित्रपरिवार, समस्त ग्रामस्थ मंडळी बोरकुंड, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला प्राप्त झालेले हे स्वरूप भेटले. दरवर्षीप्रमाणे हा भव्य आणि दिव्य सोहळा साहेबांच्या विशेष आयोजनातून संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी वेळोवेळी संपर्क साधला असे माझे परमार्थ स्नेही आपल्याच परिसरातील आमचे रावसाहेबजी पाटील असतील, तसेच माझे परमार्थ स्नेह आपल्या गावचं भूषण हरिभक्त परिणामचे सचिन महाराज देवरे शास्त्री तेही उपस्थित आहेत. आमच्यासोबत आलेले गायनाचार्य प्रवीण महाराज असतील, मृदुंगाचार्य आमचे मित्र प्रसाद महाराज असतील, सध्या जे मृदुंग वाजवत आहेत हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज, आणि हार्मोनियम वादक परिसरातील सगळी महाराष्ट्रातील सर्व नामवंत गायक मंडळी, चोपदार, सोशल मीडियाचे प्रतिनिधी, विनेकरी. साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर आहे. थंडीचा कालावधी असून सुद्धा आपण एवढ्या बहुसंख्येनं उपस्थित झाला, विशेषतः महिला मंडळी, युवा शक्ती, आपल्या सगळ्यांना धन्यवाद. सेवेला प्रारंभ. साहेबांचं जीवन हे सगळ्या क्षेत्रामध्ये एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणतात. क्रिकेटमध्ये काही माणसं बॅट्समन असतात, काही बॉलर असतात, पण 7व्या आणि 8व्या नंबरला सरासरी जे येतात प्रसाद महाराज ते ऑलराऊंडर असतात. तसं ऑलराऊंडर म्हणून काम करणारे आमचे साहेब आहेत. राजकारणामध्ये तेवढंच वजन, समाजकार्याची विशेष तळमळ, शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती, आणि चौथा विषय वारकरी संप्रदायाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये टोकाचं असलेलं प्रेम. एका टेबलला जसे 4 पाय असतात तसे 4 पायावर साहेबांचा हा भगीरथ उभा आहे. विठ्ठल समाजकारणामध्ये आहेत, राजकारणामध्ये आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये तेवढीच अद्भुत क्रांती केली. एवढा असून सुद्धा माझ्या मराठी मातीची संस्कृती, आपल्या वारकरी साम्राज्य तत्वज्ञान ते कधी विसरले नाहीत. म्हणून दरवर्षी कीर्तन सोहळा अत्यंत आनंदाने संपन्न करतात. मग असेच आमचे सगळे संयोजक मंडळी म्हणले की वाढदिवसाच्या दिवशी पंढरपूर, चलो पंढरपूर. त्यांच्या बड्डेला पहिली पंढरपूरची पूजा, आणि आता परिसरातून गेलेल्या वारकऱ्यांना पंढरपूरला राहण्याची सोय होत नाही, म्हणून तिथं सुद्धा धर्मशाळा आणि एक संस्थान निर्माण करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. ते काय पंढरपूरला त्यांचं सारखं जाणं होईल नाही होईल, पण आपल्या भागातले जे वारकरी जातात त्यांची सोय व्हावी, माझ्या वारकऱ्यांना अत्यंत तंतोतंत सर्व नियोजन व्हावं, पंढरपूरचं यथासांग दर्शन व्हावं, या हेतून इको थोडा कमी ठेवा. सर्वांगानं काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमचे भदाने साहेब. विडल त्यांच्याच खांद्याला खांदा लावून सहकार्य करणाऱ्या, सहयोगी असणाऱ्या आमच्या वहिनी साहेब ताईंच्या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आणि शाळेच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होत आहे. आता तिथं सुद्धा ज्ञानार्जनच होतं खोल्यांमध्ये रोज. आता बाहेर ग्राउंडमध्ये बी हे ज्ञानार्जनच आहे. फक्त तिथं पोरांना शिकवते तर इथं पोरांच्या आईबापांना, फक्त एवढा फरक आहे. क्लास तोच आहे, फक्त पॅटर्न वेगळा आहे. विठ्ठल आईंच्या स्मृती प्रित्यर्थ हा सोहळा आहे. आणि तिथं नाव लिहिलंय बघा, प्रेरणा स्रोत.
हे सगळं ज्यांच्या कृपेनं निर्माण झालं, ही प्रेरणा ज्यांच्यामुळं निर्माण झाली, बाबाई आहेत, आईसाहेब हा सोहळा स्वर्गातून पाहतीत आहेत. आणि अशी मुलं घडण्यासाठी, असे समाजसेवक घडण्यासाठी आई वडील सुद्धा भाग्यवान असावं लागतात. धन्य माता पिता. बसणाऱ्यांना विनंती, जरा थोडं प्रसन्न बसा, जरा थोडं असं. कल्लई थंडी वाजते तुम्हाला, मग आमच्या काही लोखंडाच्या बॉड्यात का काय, आमच्या स्टेजवर आम्ही काय उक्त घेतलंय का आरडायचं? तुम्ही आमच्या खेळात आहेत का नाहीत नेमकं एकदा सांगा बरं. आहे मान्य आहे थंडी, पण तिकडे सीमेवर किती थंडी, तरी आपले जवान उभेत ना. ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय. रात्रंच्या डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतात त्या आर्मीतल्या जवानांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. थोडी थंडी पडली तर माणूस कान पॅक बांधून कीर्तनाला आले. -40-50 डिग्री त्या सियाचीनला हाड गोठवणारी थंडी, पण तरी सुद्धा ते उभेत का, तर देश सुरक्षित राहावा. आणि आता 26 जानेवारी आली, हा तिरंगा वाऱ्यामुळं फडकत नाही. भारत देशाचा तिरंगा हा आर्मीतल्या जवानांच्या श्वासाच्या जीवावर फडकतो मायबाप. त्याच्यामुळं लाल बहादूर शास्त्रींनी नारा दिला, 2 माणसं देशाची कणाय, जय जवान जय किसान. आणि साहेबांचं सुद्धा तेच काम आहे. माझा शेतकऱ्याची मुलं सुद्धा शिकली पाहिजेत, म्हणून फार्मसी कॉलेज कष्टकरी गोरगरिबासाठी ज्या मुली आहेत 12वी नंतर, ज्यांची लाखामध्ये फी असते, ते शिक्षण या ठिकाणी फ्री दिलं जातं. आणि जे आर्मीतले जवान आहेत त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला सुद्धा आपल्या शाळेमध्ये सवलत दिली जाते. म्हणजे दोनही मुद्दे साहेबांनी जपले, जवान आणि किसान. विठ्ठल. मुद्दा एवढा आहे की फक्त टाळे वाजवून विठ्ठल म्हणा. काय काय टाळ्या वाजवतात पण तोंडच उघडत नाहीत. मग उद्या जेवाय बसल्या तसंच करायचं, घास घ्यायचा पण तोंडच उघडायचं. तिथं घास घ्यायच्या आधी आ मरचिन का विठ्ठल म्हणल्या. तुकोबाऱ्यांच्या पायाखालची माती विठ्ठल बोलली, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल बोलल्या, आपल्या गौऱ्या मासनात गेल्या. नाहीच काय काय आयुष्यात विठ्ठल त्यांनी मुखातून बाहेर काढला. चोकोबाऱ्यांच्या हास्ती विठ्ठल बोलत होत्या, आपली तोंड सुद्धा बोलत नाहीत. विठ्ठल. माता पिता तयाच्या. साहेबांनी किती मोठं होत्या हो, परमार्थामध्ये हे बिल साहेबांच्या नाव निघत नाही, हे बिल निघते आई वडिलांच्या नाव. धन्य माता पिता तयाच्या. संसारात आणि परमार्थात हा फरक आहे. संसारात ज्याचं काम त्यालाच मोठेपणा, परमार्थ तसं नाही. तुम्ही मोठं व्हा, धन्यता आई वडिला नाही. ज्ञानोबाराने कर्तृत्व सिद्ध केलं, पण धन्यता कोणाला मिळाली? धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. त्या आईची कुश पवित्र, ज्या कुशीमध्ये ज्ञानोबारांसारखं रत्न जन्माला आलं, रुक्मिणी मातेला धन्यता आहे. तसं आज आईंच्या स्मृती प्रित्यर्थ एवढा सुंदर सोहळा आहे. आणि या जगामध्ये 3 वाक्य कधी लक्षात ठेवा. ग्रंथ म्हणलं की गीता, पतीची सेवा म्हणलं की सीता, आणि प्रेम म्हणलं की माता. विठ्ठल. गीतेसारखा ग्रंथ नाही, सीतेसारखं पातिव्रत्य नाही, आणि आईसारखं प्रेम नाही. आणि माणसाच्याच बाबतीत असं नाही बरं का, पशु पक्षाच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. गार हिंडते आकाशी चित्त तिजे बिल्लाबाजी, चित्त तिजे बिल्लाबाजी, चित्त तिजे बिल्लाबाजी. गार हिंडते आकाशी चित्त तिजे बिल्लाबाजी, चित्त तिजे बिल्लाबाजी, चित्त तिजे बिल्लाबाजी. गार हिंडते आकाशी चित्त तिजे पिलापाशी. घार आकाशामध्ये आहे, पण तिचं चित्त मात्र तिच्या बाळापाशी आहे. तुका म्हणे वत्स धेनवेचे चित्ती, तैसे मजे येते संभाळीत. किंवा तुका म्हणे पाहे कासवीची पिल्ले माये. कासवीन आणि तिची पिल्ल हे मातृत्वाचं टोकाचं उदाहरण आहे. माया कासवीन पिल्लांना कधीच दूध पाजित नाही, मग पिल्ल बालपणी मरत कस काय नाही. तर भूक लागली की पिल्ल आईकडे बघतात आणि आई पिल्लांकडे बघते. दोनही नजरेमध्ये फरक आहे. नीट आहे का? पिल्लांची नजर ही भूक लागलेली नजर आहे, आईची नजर ही तृप्त झालेली नजर आहे. भूक लागलेल्या नजरेनं पिल्लांनी फक्त आईकडे बघितल्याच्या नंतर आईच्या डोळ्यातून प्रेम अमृताचा वर्षाव हा पिल्लांच्या डोळ्यामध्ये होतो आणि जठराग्नी तृप्त करतो. आईनं नुसतं पाहिलं तरी तृप्ती आहे. तुका म्हणे पाहे, हे प्रेम आहे मायबाप. आणि ज्ञानोबारात तेच सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, किती प्रेम करते आहे आपल्या मुलावर. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडावी चुका पावली, ते चोज करून माविली रिजे जेवी. लहान मुलगा आहे, सुरुवातीला चलताना वेडी वाकडं पावलं टाकतो, पण आई म्हणते माझा राजा कसा चलतोय. राजा नसतो पण म्हणते
खैर मांड पोरगई दिवसा बॅटर लावून बघावं लागन, ओरिजिनल कलर. पण तसल्या पोराकडे बघून आम्ही म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे, चव आली तुझ्या वाघाला. डोकं त्याचं मडकेवाली, मान 2 बोटा एवढी, हातापायाच्या काड्या लवलवते, इकराळा ब्रह्मांडी माळा, आणि तरी म्हणते वाघाचं पिल्लू. म्हणजे ही कोण झाली? वाघीन. आणि पतिदेव वाघ. वाघ 7च्या पुढे बिबट्या होतो दारू चढल्यावर. कुठे आजचा बुवा, कुठे कीर्तनकार? त्याच्यात दम असेल तर त्याने पिऊन दाखव. त्याच्यासाठी बुका थापला का रे वाघ आहे तो 65चे भीम आमचा अध्यक्ष झाला का? ही असली पिणारी वाघ आहे आणि ही वाघाची आपली पिलं. मुलगा कसाय आहे ज्ञानोबा रे सांगतात, नातरी बालक. आणि तुकोबाराने तर कळसच केला. ते कळसच आहे त्याच्यामुळे त्यांचं असं रोखठोकच बोलणं असतं. ते नाही बिड भारण तुका म्हणे साना थोर. कसलंय पोरगा असू दे आईला प्रिय तुकोबाराने प्रमाण दिलं. आंधळे पांगळे मुके आनरगळ, आंधळे पांगळे मुके आनरगळ. आंधळे पांगळे मुके अनरगळ, चारही प्रकार ह्याच्यापेक्षा वेगळी पोरं नाहीत मग जगात तरी अजून नाहीत. ही सगळी ह्याच्यातच आली. आंधळ असू द्या, पांगळ असू द्या, मतिमंद असू द्या, शुद्ध भाषेमध्ये दिव्यांग असू द्या, मुक असू द्या, बोलता येत नसू द्या, अनर्गळ म्हणजे गलिच्छ असू द्या, पण जीवा परीस बाळ पडेन ते माते. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रिय आईला ते आपलं बाळ असतं मायबाप. का? मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. ही आईचं प्रेम किती सर्वोच्च हे तुकोबाराय सांगतात. तसाच हा सोहळा पाहण्यासाठी आदरणीय आईसाहेब हे लोकांमध्ये नाहीत, पण हा सोहळा त्या स्वर्गातून पाहतात आहेत. आणि माझ्या मुलाने, माझ्या परिवाराने, माझ्या पश्चात सुद्धा त्रिदिनी कीर्तन महोत्सव इतक्या आनंदामध्ये संपन्न केला. हा सोहळा पाहून आईसाहेब स्वर्गातून सुद्धा आज या परिवाराला आशीर्वाद दिल्या शरणार नाही. आणि मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात, तू कमाने पी. तुकोबारायांचं हे प्रमाण म्हणजे आज 3 दिवसाच्या कार्यक्रमाचं सार आहे बरं का. तुका मने पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे कुळा. हा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्व सुद्धा या परिवाराला आशीर्वाद दिले शरणार नाही मायबाप. कोण कुणाच्या पुण्यती त्यानं 3 दिवसाचे कीर्तन महोत्सव करतो. 10व्याची पंचायत झाली, पैशावालेले पडल्यात, त्यांना आईबापन धर्म सुचत नाही. परवा त्या पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला कावळ्या सकट. 10वा कॉन्ट्रॅक्ट, त्याचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट आहे. काका म्हणले 10,000 लागते आणि कावळा सुद्धा आणतो. ह्यो म्हणला 10 नाही 12 घ्या, पण सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो, पण टकलं कोणाचं करतो? मला ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं करा. वर पट्टी बाप तुमचा जायचा आणि चंपी आमची करता का? राहिलंय का प्रेम? हो, फार अवघड परिस्थिती. ही बोटाव मोडण्यासारखे माणसं आहेत या परिवारासारखी. हिमालय इतके उंची गाठून सुद्धा आपला धर्म, आपली परंपरा, आपली माती, आपली माणसं यांचा कधी त्यांना विसर पडलेला नसतो. समाजाशी जोडलेले नाळ कधी ते तुटून देत नसतात. आणि म्हणून हे भजन पूजन कुठेही होत नाही. हे भजन पूजन करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात. बसणारे म्हणते का दाखवते रे वो एकमेकाच्या अंगावर. 10वा का आमची डोकी चक्रम झाल्या तर का काय? ह्याला लय गासावं लागते. गायन वादन सोपं नाही. जिंदगी गेली काय त्यांचा 6 लागा नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळत आहेत. हो तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा, पण तू नाही शिकला. अजून 2-4 माझ्याकडे क्लासला येचीन तर मी कड हाणायच्या मापा सुद्धा राहायचो नाही. तो पहिलं घरघाट. बऱ्याच गुरुजींनी शिष्य घरी काढून दिले. मला सुखानं श्वास घेऊन दे म्हणले. एवढं सोपं नाही. गायन वादन हे रक्तात असावं लागतं. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बिट्टाऊ करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. भजन पूजन कुठं होतं ह्याचा विषय चालू. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याचे वाटप आहे. रघुनंदन भाग्यवान परिवार आहे म्हणून आईच्या स्मृतीप्रित्यर्थ 3-4 वर्ष झालं हा तेवढ्याच ताकदीनं दरवर्षी हा सोहळा आयोजित करत असतात. आणि खऱ्या अर्थानं ही आईवडिलांची केलेले निस्वार्थ भावनेनं सेवा आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये सेवा आहे त्याच्या भय काय जीवा. अभंग सेवेचा आहे. सेवा कोणतीही असू द्या, देशाची असू द्या, धर्माची असू द्या, समाजाचे असू द्या, आईवडिलाचे असू द्या, संताचे असू द्या, देवाचे असू द्या, पण खरी सेवा करा. विठ्ठल खरी सेवा असल्यावर घाबरायचं काय काम आहे? आम्हा हरीच्या दासा काही बय नाही तर 3 लोकात भीती नाही का? सेवा खरी ना, त्याच्या भय काय जीवा. सेवा असल्या मला सांगा,
परीक्षेची भीती कोणाला आहे? कोप ह्या करणाऱ्याला. ज्याचा ओरिजिनल अभ्यास आहे तो परीक्षेला घाबरल का? त्याला उलट परीक्षेला आनंद वाटतो की मी आतापर्यंत जे ज्ञान कमावलं ते सार्थकी लावण्याची योग्य वेळ आली तो खुश असतो परीक्षेच्या वेळेस, ज्याचा ओरिजिनल अभ्यास येतो. त्याच्यामुळे सेवा असल्यावर मेवा मिळणारच आणि घाबरायचं काही काम आहे? सेवेची पावर आहे का? तुकोबाऱ्यांचं कीर्तन लोहगावला, विमानतळ पुणे सध्या तुकोबाऱ्यांचं ते आजोळ आहे. आणि महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये महाराज आले आणि कीर्तनामध्ये मांडी घालून बसले. महाराष्ट्राचा राजा तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि हा छत्रपतींच्या मनाचा मोठेपणा आहे. शिवाजी महाराजांना चांदीचं नाही सोन्याचं सुद्धा सिंहासन कीर्तनात एका बाजूला बनवलं असतं, पण छत्रपती म्हणले मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर. मंडपात प्रवेश केला तुकोबाऱ्यांचा भक्त रयतेचा दास पांडुरंगाचा सेवक या नात्यानं मी मंडपात येतो. माझा मोठेपणा आहे तर काय कामाचा हे आताच्या छत्रपतीने ध्यानात ठेवा. अहो काय काय गावात पुढारने सप्त बंद पाडलं राव, ह्यांची नावं घेतली नाहीत म्हणून. अहो शिवाजी महाराजांनी नावाची अपेक्षा धरली नाही, तुझी अगरबत्ती कुठं लावतो? त्यांचे मावळे म्हणून घेतात त्यांचे विचार जपाना तर त्यांना खरा आनंद आहे. राजे आले कीर्तनामध्ये मांडी घालून बसले, राजे कीर्तनामध्ये रमले. कीर्तनाचं अंग कीर्तनाचं अंग हो या अंग हरिरूप रमला पाहिजे म्हणून झोपलं नाही बरं का. हा ही झोपणं म्हणजे हे वेगळा विषय, रमणं हा विषय वेगळा आहे. रमणं म्हणजे एकरूप होणं आणि झोपणं म्हणजे सांगणाराचा अपमान करणं. दनादन झोप द्यात म्हण. आता ही कसं आहे, असं स्टेज टाकून तुम्ही लांब बसलायत. एका गावात माझं कीर्तन होतं आणि एक झोपाळू माझ्या पायापाशी बसलं होतं चिकटून, सप्त्यातलं कीर्तन. ते गावाच येत नव्हतं, मित्राच्या नादाने आलं, झोपलं कीर्तनात. स्वप्न पडलं, सपनात गिरायकाला, गिरायकाने 2 मीटर पांढरं कापड मागितलं. त्याने चालू कीर्तनात माझा पंचा वाढला होता. बरं झालं मला पंचा भागवलं. काय सांगावं, काय समाजन झोप. अहो जेवतानी काय काय जाते झोपत यात म्हण. जेवतानी एका गावात जेव्हा गेलो सचिन महाराज आणि एक झोपडो माझ्या शेजारी आलं. पुंडलिकावर देव म्हणून सर त्यांनी डोकला हाणला असं त्याची टोपी पडली गुळवणीत. पांढरी टोपी वारकऱ्याची गुळवणीत पडली अशा. तुम्ही म्हणता कान टोपी. टोपी गुळवणीत पडली, पोळी समजून टोपीत चुरायचा. चुरीत होई. पोळी तुटाना अंगठा मुरगळला. दुखायला लागल्या म्हणायला लागला, कसल्या माऊलीने स्वयंपाक केला असं बसल्या जड पोळ्यात. पोळीच तुटाना. म्या म्हणलं माझी तर गुळवणीत टाकली की इगरून गेली, ह्याची कसं काय तुटाना. आता त्याच्या ताटात मी डोकावलं. आता टेराकोची टोपी ह्याच्या बापाने चुरली होती का? काय झोप आहे म्हणून तो कोबाऱ्या म्हणले पळून या गेले झोप होते पाप आडते. झोपलंय पाहिजे पण किती तास? लय ज्याला काम आहे त्याने 8 तास, कमी कामावाल्याने 6 तास. ते ही मर्यादा सांगितली ना आपल्याला आरोग्यशास्त्रामध्ये. त्याला माऊलीची ओवी. मितल्या बोली जे, मितल्या पावली चाले जे, निद्रे तेही मानू दिजे कवने एके वेळू. झोपेला सुद्धा किंमत द्या पण ठराविक वेळ त्याची ठरलेली ना मायबाप. त्याचा माणूस कीर्तनामध्ये रमला पाहिजे. राजे कीर्तनामध्ये रमले. कसे रमले? राजे कीर्तनामध्ये रमलेत. मोजके 4-5 मावळे सोबत आहेत आणि जवळचा एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली. शिवाजी महाराज कीर्तनाला आलेत, पकडा. सुवर्ण संधी आहे, जास्त तापा नाही, मोजकेच आहेत. असे तर काही सापडत नाहीत. गनिमी कावा करते. आता आपण कावा करा म्हणले. जवळच्याने बातमी. ही फुटणारी जवळचेच असतात बरं का. जवळची नीट सांभाळायची. त्याला गुह्य माहीत असतं आणि तो फुटला की पटांगण होत असतं. माणूस डोळं झाकून विश्वास टाकत असतो, ती मान कापीत असतात. विश्वास ठेवायचा कोणावर हे लय अवघड झालंय सध्या. माकडाच्या हातात तलवार दिली तसलं काम झालंय. एक राजा झोपला, झोपायच्या आधी त्याने माकड ठेवलं रक्षण कराय. तलवार दिली, म्हणला मला त्रास नाही झाला पाहिजे. कुणीही माझ्या विरोधात गेलं की तलवारीनेच काम कर म्हणलं. ओके. राजा झोपला आणि राजाच्या नाकावर मच्छर बसला. माकडाच्या एकच डोक्यात राजाला त्रास दिला की हाणायचा.
मच्छर गेला उडून आणि नाकच हाणलं म्हणा राजाचं आणि काय बघता ही असलं झालंय. विश्वास ठेवता कुणावर? ज्याच्या खांद्यावर मान टाकाल तेव्हा खांदा काढून घेतोय आणि मान कापितोय. सध्या विश्वास जपणाऱ्यापेक्षा विश्वासघात करणारी गद्दार जास्त जन्माला आले. म्हणून तुकोबराय म्हणले या चोरांवर मी विश्वास ठेवत नाही, संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावी दास झालो त्यांचा. बस जगात विश्वास ठेवण्याची माणसं फार मोजकी माणसं राहिले. आयुष्या चोराचा कैसा हा विश्वास. आणि म्हणून भगवंता म्हणून तुझी कास धरेली तुकोबराय म्हणतात. बस या सगळ्यांनी विश्वासघात केला म्हणून तुझ्याकडे आलो देवा. लोकांचं काय खरं. एखादा नेता जर सभेवर भाषण ठोकीत असेल स्टेजवर आणि त्याच्या स्टेजवर त्याचेच जर 100 पदाधिकारी बसलेले असतील तर त्या 100 पैकी 30 त्याला पाडायसाठी त्याच्या स्टेजवर असतील. हे गणित आहे बरं का राजकारणाचं. त्याचीच खात्यात त्याचीच पेत्या झेंडा त्याचा स्टेटस त्याचाच कार्यक्रम त्याचाच वाजून टाकतात. हे समाज आहे माय बापा. जवळची मला एक सांगा महिला मंडळ, तुम्ही आता आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारण्याला कसं काय माहित झालं भाऊ? अय सासा हो, मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येतंय का? सासा हो, तुमची सून स्वयंपाकामध्ये अपूर्ण आहे. तिला चपाती बनवाय घेतल्यानंतर ती भारताचा नकाशा करते, भात कच्चा ठेवते, वरणात मीठ टाकत नाही, पुऱ्या जाड करते, सगळ्या स्वयंपाकाचा इचकुंबा करून टाकते. हे शेजारीला कुणी सांगितलं? EBP माझाचा पत्रकार आहे का TV 9 बातमी दिली का झी 24 तास आहे त्यांना त्यांच्याच बातम्या देणं होय नाही? पत्रकार तुमच्याच घरात आहे, बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाणाय गेली की कुठानं सुरूच. तुझी बरी बाई, माझीने तर पुरं वाटोळ केलंय, उठलं की सुटलं की माहेरलाच जायचं म्हणती. या इकडं तर थांबानाच आहे पण तुझी लय भारी. माझीने पुरं वाटोळ केलंय स्वयंपाकाचं तर. आणि पोरगा तर बैल झालाय, बैल. आणि नुसता बैल नाही, नंदी बैल, हाय फाय बैल. तिचं काहीच मुडीत नाही, माझं काहीच ऐकत नाही. काय अवघड आहे वो. बरं तुम्ही तुमच्या पोराचं सुनाचं शेजारणी पशी गारण्या केल्या हो, तुमची लेकन सून सुधारणार आहेत का? अहो ती जास्त बिघाड त्यांना. प्रॉब्लेम जिथं आहे तिथंच इंजेक्शन हाना ना. ह्याच्या त्याच्यापाशी काहाला चर्चा करता? तुम्हाला सुनबाईचं पटत नाही तर सुनबाईलाच बोला ना. गावात बोबाटा कशाला देता तुमच्या लिकीला, जावायाला, शेजारणीला? ही व्हायरल बातमी, ही नेटवर्क इतकं पॉवरफुल आहे ना. अरे जवळच्या माणसाचे दोष सांगू नका, गुण सांगा. एखादा चुकलं सुनबाईचं तर बाजूला घ्या, लेकीसारखं समजून सांगा. माणसात गुण आणि एकांतात दोष, 2 वाक्य फार महत्वाचे. दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. समाजात सामाजिक जीवन जगताना बी लक्षात ठेवा सगळ्यांनी. एखाद्याचं जर चुकलं, चुकतच असतं माणूस, चुकीचा पुतळा आहे. नाही चुकल्या हे देव होई नाही जी पूजा करतात, हे चुकतो तोच माणूस. त्याला बाजूला घ्यायचं. तुला माहिती मी डोक्यात इस्कोर आहे, माझा स्वभाव पटकळे, मी तुला झपकीन, तुझा आता किती चुका पात्रात घालायच्या, पण तू हाय आपल्या कस्टडीतला तर तुझ्या घातल्या अपराध पोटात. तू आता तरी सुधर, तू येड्यावानी करू नको. बाजूला घेऊन सांगायचं. माणसात म्हणायचं वा ह्याच्यासारखं रत्न. 50% ते जीव वळून टाकतंय हो. मी बावळाटच आहे म्हणतो पण माणसात माझी किंमत वाढवली. लक्षात येते का बघा ना. आपण ह्याच्या उलट करतो. माणसात फडफड बोलायचं आणि एकांतात म्हणायचं लय भारी का तो कुत्रा ऐकायला नाही. त्याचं वर्णन कशाला करतो? ही लय मोठं सूत्र. याला ब्रह्मवाक्य समजा. दोष एकांतात आणि गुण माणसात सांगावे. आणि जवळच्याचे दोष ह्याच्या त्याच्यापाशी सांगू नका. जवळची क्लिअर पाहिजे. तिथं आपला विषय चाललाय. जवळचा फुटला बातमी दुश्मनाला पोच झाली, राजेंना पकडा. असंच भव्य दिव्य कीर्तन. 1000 सैनिकांनी मंडपाच्या कडेला वेडात टाकला. मावळ्याने बघितलं, अरे बापरे आपल्याला पकडायला. ज्याची खरी सेवा सांगतो बरं का नीट आहे का, त्याच्या भय काय जीवा. अरे बापरे. मावळे का घाबरले? स्वतःच्या जीवाला नाही. ते भेट नव्हते. ते भेटेन त्यांना मावळे कसं काय म्हणायचं. आपुले मरण पाहिले मी
स्वतःच्या जीवाला भेट नव्हते. त्यांचं वाक्य होतं, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं पुन्हा पुन्हा जन्माला येतील, पुन्हा पुन्हा जातील, पण तुमच्यासारखा जानता राजा, श्रीमान योगी, श्रीमंत योगी पुन्हा पुन्हा जन्माला येत नसतो. ती वाचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. म्हणून मावळे घाबरले. घाबरायचो ती बी वजनदार होती. वाघासंग कुस्ती खेळायची, ओसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. ती काही सोपी नव्हती. एक मावळा 100 जणांचा कार्यक्रम करीत होता. ती काय लाह्या खाणारी होती काय? शेड्डू जर ठोकला तर ठोय दिशेने परिसर घुमत होता. आपली जेवढी मनगटे तेवढ्या त्यांच्या मिश्या होत्या. त्यांची मनगटे केवढी असते. घोड्यावर जीवन आहे हे. आता भगवा झेंडा आणि स्वराज्य आणि शिवाजी महाराज की जे टेटस ठेवताना मजा वाटते. आयुष्य त्यांचं गेलंय सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. नवरदेवाला 15 मिनिटं घोड्यावर नाचवला तर 3 दिवस उठत नाही ती झोपीतून. म्हणते कंबार गेलं राव माझं, लयच घोडा नाचला. आणि मावळ्यांचं आयुष्य घोड्यावर गेलंय. कधीतरी विचार करा. हे सोप्या गोष्टी नाहीत. काय शरीरानं मनानं मजबूत असतील. त्यांचे आदर्श घ्या तरुण मुलांनो. शरीर संपदा कमवा. पूर्वी गावात मारुतीची मंदिरं होते, मंदिराच्या शेजारी तालमी होत्या. आणि गावातली तरणी बाण मुलं शरीर संपदा हनुमंतरांच्या कृपेनं करीत होती त्या तालमीमध्ये. आता तालमी बंद झाल्या, गावातले लिजिमचे खेळ बंद झाले. मनगटात ताकती राहिले नाहीत, दंडात ताकती नाहीत. असली पोरं झाले ते. ढाब्यावर जायचं, दारू प्यायचं, आई संग भांडणं, बापा संग भांडणं. गावात कोणचा मॅटर झालं की हेच पुढं. ह्याला बघितल्यावर डीजे वाल्याला घाम सुटतोय. असला तर हे पियाल्या अंग घाली होतोय. नवरदेव भांबावल्याला घोड्यावर बसतो लग्नाच्या दिवशी. आणि 4-5 पेताडी बाटलीसाठी त्याच्या पुढं करा. 2-4 जण गुंड्या लावाय, 2-4 जण घाम पुसाय, मंडवळ्या बांधाय, फेटा सावराय, सलवार, कटियार, काळजात घुसली त्याच्या हातात कटियार. बाटलीसाठी पुढं करतात. आणि ते नवरदेवाला वाटतं काय माझं वजन आहे इतकी माझ्या हाताखाली तुझ्या नाही. ती बाटलीसाठी तुला कुत्र इचरीत नाही भाऊ. तू फक्त पाजितोय म्हणून तुझ्या पुढं करतात. ह्याचा जरा तो ध्यानात ठेव. आणि मग त्याला वाटतं मी इंद्रच झालं. इंद्र नाही तू दलिंद्र आहे रे. तू काचा इंद्र आहे. त्याला वाटतं मी वीरभद्राचा अवतार. वीरभद्र नाही तू दळभद्र आहे. वीरभद्र कशाचा दावा. जेव्हा काय डीजे वाजला, घोडा उदाळा, नासा नवरदेवच घेऊन गेला. ते बघितलं का मोबाईलवर. लग्नातून नवरदेव नेला घोड्याने. आमच्या जिल्ह्यात झालं ते श्रीगोंदा तालुक्यात. 3 किलोमीटर नेलता नवरदेव. घोड्याने येड्या बाबळीत फेकून दिला त्या नवरदेवाला तिकडं. उलता पालताच केला. तालुक्याचं पोलीस खातं शोधा. इतक्या लांब 3 किलोमीटर कोण बघायला. तिथल्या तिथं चक्रा मारायची. मंगळ करायच्या महागाव कुठंच गावाना नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला. बरं आता येड्या बाबळीतून ओढून काढल्या म्हणजे तब्येतीचं त्याचा एक तडका. नवरी कुठं आहे. लोक म्हणली तिचं कालच झालं. कुणा संग. अरे लोकांनी मामाच्या पोराला उभा केला आणि कवर तुझी वाट बघते आणि तू गावानाच. ते म्हणला आता मी काय करू. तू घोडा डीजे बजाव. आता काय करतो बाळा तू. करायचं तेव्हा सगळं वाटोळ करून टाकलं ना. आता काय करतो. वेळ निघून गेली. आता लोक कवर काय. आणि ही पेताडी खताडी आहेत ना नवरदेवाचे मित्र फित्र. ह्यांनी जरा थोडं भान ठेवा लग्नामध्ये. तुमच्यामुळं लग्न 2-2 तास लेट लागत आहे. परण्या किती वेळ नाचवावा काय ह्याला मर्यादा आहे का नाही. 12:30चं लग्न आहे. अख्खं 50 गावची माणसं 12:30 दुपारचं लग्न आहे. मरणाची पळापळ करतात. आणि पेताडे अजून एक गाणं होऊन द्या. आणि तुम्हाला जर लग्न टायमिंगला लावायचं नसेल तर लग्न पत्रिकेत टाकीत जाते. तर टीप लग्न 12:30 ते 6 याच्या दरम्यान कधीही लागेल. हे असं ठळक अक्षरात बोल्ड फॉन्ट मध्ये टाका. लोकांना ते असं दिसलं पाहिजे किंवा हे मेन ह्यांचं हे सार आहे की कधी बी मग आपलं लोक भेट देऊन जातात ना. मरणाची पळापळ करतात वेळेसाठी. हे पेताडाने कवर बी नवरदेवाला तिकडं अडकून धरायचं. काय मर्यादा काय. फार अवघड झाले. माय तरुण मुलाने जरा शरीर संपदा कमवा रे. काय ताकती राहिल्यात. काय ताकद होते हनुमंतरांना सुरवाडा.
दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याच्या, झपकी होते ना आपल्याला. हे वाघ असाला झाला की दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. पावर जाग्यावर बुका केला दाढीचा, काय ताकद आहे. दाढी जळ्या मिशा राहिल्या असत्या का, दाडा दाडाच पेटल्या, गाव जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. एवढी ताकद का होती तर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या दगडाच्या. काय ताकद असन. आता आईचं दूध राहिलंय का, बाटली. जलामल्यापासून बाटले तर शेवटपर्यंत बाटलीच. तो आपणात बदल होतो. लबरचं जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची त्याच्या तोंडात कोंबाची, पोरग झुळीत फेकायचं आणि वसाचं वाट्या व्हॉट्सअप खेळत ह्याला त्याला स्टेटस ठेवायचं, मैत्रिणीला फोन करायचं आणि पोरग झुळीत तोंडात बाटली हे करत. त्याला कळा ना मम्मी कुठं पापा कुठं, नुसतं सलापाकड बघत आहे ती, गुर्रू गुर्रू डोळं फिरवतय. पोरं बी तसलीच. काय ताकद राहिली का. कायच्या मांडी पोरांना आता खेळाय भेटतंय, कायच्या मायेची उभं, कायच्या पदराची उभ राहिली का. आई जीन पॅन्टवर फिरती. तुम्हाला खरं सांगतो, तुमच्यासारख्या माता मावल्या बघितलं तरी जरा थोडं मनाला बरं वाटतं. पदर कुंकू भारतीय संस्कृतीला शोभल असे वेशभूषा असं बघितलं तरी जरा वाटतं की महाराष्ट्राच्या मातीत कीर्तन चालू आहे. अहो ह्या पुण्या मुंबईकडे आम्हीचे कीर्तन जास्त असते, तर पश्चिम महाराष्ट्रात उदाशी भरती राहून नुसती कीर्तनाला गेल्या. कोण कोणाचे कपडे घालते हे सुद्धा कळना. परवाच पुण्यात कीर्तन होतं. एक पोरगा बापाच्या मांडीवर बसलं होतं, मोठमोठ्याने बॉम्बलायचं लागलं, रडाय. मी म्हणलं किती रडतंय राव, त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की. तो मला मीच मम्मी या. अहो जीन पॅन्ट घातली होती, टी शर्ट होता, बॉबकट टाकला होता, गोगल घातला होता, चष्मा लावला होता गोगलच्या वर आणि कानात हेडफोन. आता मला काय माहिती मम्मी का पप्पा आहे बार, कोण कुणाचे कपडे घालतय बो. तुम्हाला काय तुमचे कपडे पुराणात का, गरीबाच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय. जगू द्या ना गरीबांना. ह्यांनी कधी तुमचे कपडे घातल्यात आहेत का, साडी वगैरे काय. मग तुम्ही ह्यांची का कपडे घालता बो. काहीतरी उगा नाटकं करायची, काहीतरी ज्याची त्याची लक्ष्मण रेषा ठरली ना राव. आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपण धोकादायक आहेत. दुसऱ्याकडे बोट फिरवण्यापेक्षा आधी आपण आपला धर्म किती जपला ह्याचा विचार करा. लोकाला काय नाव ठेवता. गावात नुसती मंदिरं बांधून उपयोग नाही, त्या मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे. आठवड्यातून एक दिवस गावातल्या तरुण मुलांनी एकत्र येऊन आपल्या ग्रामदेवतेची आरती घेतली पाहिजे. मस्जिद मध्ये कधी तुम्हाला लोक पत्ते खेळताना दिसली का. चर्च मध्ये कधी बेवडे खताडे पेताडे दारू पिऊन त्या चर्च मध्ये गेली का. येशू ख्रिस्ताच्या चर्च मध्ये आणि गुरुद्वाऱ्यामध्ये आधी डोकं बांधावं लागतंय. शीख धर्मामध्ये मग एंट्री, कुणी बी असू द्या डोकं बांधन मग आज जा. आपली पिऊन मंदिरात पत्या खेळतात आणि मारुतीला राणी धावतात. मारुती म्हणतो लंकेतल्या बघून येडेवानी केलं आणि कागदातली बघून कुठं मी भाळत असतो होय तेव्हा. तुम्हाला दुसऱ्या जागा नाहीत का पत्या खेळायला. मंदिरच कशी महादेवाची मंदिरं, तिथंच गांजा वाढायचा. मंदिर असत्या दगडाचे निवांत गार लागतं, इशीची गरज नाही, तिथंच पत्त्याचा डाव. येड्या बाबळीत खेळा, वाड्यात खेळा, तिकडे दुसरी जागा आहेत ना तुम्हाला. मंदिराचं पावित्र्य का नसते का, हे ज्याचं त्याला कळू नाही का. हे प्रत्येकाने आत्मचिंतन करा. आपण आपल्या धर्माची रेषा मोठी करा, दुसऱ्याची रेषा पुसू नका. आपली मोठी करा, दुसऱ्याची आपोआप बारीक होणार आहे. यासाठी तरुण मुला शरीर संपादन आणि यासाठी निर्व्यसनी जीवन जगा. किती व्यसनाधीनता वाढली. 70% समजदार रूप येतोय, 70%. 80% तंबाखू. मग हे काय कीर्तनात नाहीत का. इथं आलेले काही सगळे असे एकदम तुपातलेच आहेत का काय साजूक. इथं नाहीत का ते. परिवर्तन कधी. आयुष्य जरा आता तरी सारे नाही ऐकले, गायले गीत धरली लाज सांडिले, हित नावडे पुराण बैसले संतन केली बहुत परनिंदा. गेलं ना आयुष्य. काय आयुष्य वाघासारखा नरदेह मिळाला, काय तुम्ही उपयोग केला. जरा आत्मचिंतन करा. आपला आदर्श आपल्या पुढच्या पिढीनं आपल्या मुलानं काय घ्यावा. आपलं जीवन जरा बापच जर दारू पिऊन गावात जर कुणीकडे पडत असेल
त्या मुलाला सुद्धा समाजात मान खाली घालावी लागते आणि त्याच्या बायकोला सुद्धा समाजामध्ये आणि गावामध्ये किंमत नाही. पण पेताडाची बायको भाग्यवान आहे. बापाचं नाव कमवण्यासाठी, भावाची इज्जत राखण्यासाठी शेवटपर्यंत संसार कडेला नेते आणि स्वतःला झालेलं दुःख कधी बोलून दाखवत नाही. हे दारू पिऊन मारतो, पण कधी भावाचा आणि बापाचा फोन आला तर म्हणते माझं एकदम छान चालू आहे, तुम्ही काळजी करू नका. ह्या पेताडांच्या बायका भाग्यवान भेटल्यात म्हणून ह्यांचा संसार टिकून आहे. हा मूर्ख बावळाटांच्या संगतीला लागून 70 रुपयाच्या बाटल्यानं संसार उद्ध्वस्त केले. लक्ष्मीसारखे बायको, चंद्र सूर्यासारखी पोरं, त्यांच्या अंगावर कपडे नाही, बायकोच्या डोक्याला तेल नाही, शाळेत भरायला फी नाही. आपल्या मुलाकडे बाकीचा समाज, बाकीचे पोराचे मित्र कोणत्या नजरेने पाहत असेल याचा कधीतरी विचार करा. दिवसभर गावात बोंबलत फिरतो, बायको दुसऱ्याच्या रानात मोल मजुरीला जाते, 200-300 रुपये रोज कमीतो, संध्याकाळी वाट आडीतो, म्हणतो प्यायला 100 रुपये देईन, जर नाही दिलं तर तुला मार देईन, नाही तर मी आत्महत्या धमकी देऊन पैसे घेता प्यायला. अरे बाईनं तुम्हाला पोसावं हा तुमचा पुरुषार्थ. जरा लाजा धरा. वाघासारखा नरदेह मिळाला, बाईच्या जीवा दारू पिता आणि नाही दारूला पैसे मिळाले तर लसूण चोरीत येत. ही कांदे, कोणाच्या गाडीचं पेट्रोल काढायचं 5-50 रुपयाचं त्याच्यासाठी. अरे काय धंदे करीता आणि काय तमाशा लावलाय हे आम्ही सांगावं, तुम्ही ऐकावं. तुम्ही एवढे बुद्धू नाही. ज्याचं त्याला कळालं पाहिजे. आम्ही सांगू शकतो, निर्णय तुम्हाला घ्यायचे. कोणताच देवन, कोणते संत तुमचे कल्याण करू शकत नाही. तुमच्याकडे जर विचार नसतील तर माऊलीचं ब्रह्मवाक्य लक्षात ठेवा, आपुले आपण तुमचा निर्णय, तुम्ही तुमचे गुरु व्हा. माणसं बदलासाठी अख्खं कीर्तन कधीच कामाला येत नाही. एक शब्द लय झाला ज्याला बदलायचंय त्याला एक शब्द, एक वाक्य मनाला चाटून गेलं पाहिजे. 2 तासाच्या कीर्तने माणसं सुधरत नसतात. ज्याला बदलायचंय त्याला एक वाक्य लय झालं. पण जे ओरिजिनल निसुग आहे का त्याला कोडगा म्हणते. त्याला काही सांगा, मागच्या मंडळी बोलू नका, त्याच्यात बदलच होत नाही. मायबाप लईच कोडगे असतात म्हण. काय काय आता इतकं आम्ही बोललो ना तरी काय काय म्हणतात आमचं काय गेलं, त्याचंच रक्त आटलं आराटता. एक जण बाजारात गेलं, कोडगं होतं, म्हातारी काय बसली होती पिरू, ह्याने म्हाताऱ्याचं पिरू चोरलं आणि पळून गेलं. म्हातारी बी जुन्या काळातली होती. म्हाताऱ्याने बी पळू जाऊन त्याला धरला, गचोरं धरलं, पायातली चप्पल काढली, सण चप्पलीने इतका हाणला, चप्पल तुटली. तेव्हा म्हाताऱ्याने हाणायचं बंद केलं. अख्खं गावाने थुतू केलं. मूर्खा, 2 रुपयाचं पिरून भर बाजारात चप्पलने मार खाला. हे म्हणला ग बसा, माझं काय गेलं, त्याची चप्पल तुटली. हाय का कोडगा, ह्यो कसा बदलायचा सांगा ना मला. ह्याला आता काय सांगावं, शब्द संपले आमचे, झाली बोलायची शिमा. ह्याच्या पुढचे आमचे शब्द नाहीत. तुमच्यात बदल होतो पण मंडपात हायतवर. कीर्तनाच्या बाहेर गेला की तांबाखू हातावून इडा मळता लय लांबून महाराज येतात रे बाबा, हा लय आरडतात बो. आणि आमच्या भताने साहेबांनी त्यांनी लय भारी निवडून महाराज आणलं होतं. तंबाखू वगैरे निवाडते ते कीर्तन संपले आम्हाला. आणि ते पहिल्या दिवशी आणलेलं जरा बारीकच पिल्लू होतं र, लय दुतलं र आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं की व्यसन करू नका. हा गप म्हणला, सांगतच असते ते, होय होय म्हणायचंच असतंय. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. वाईट वागणारे हाय तर म्हणून तर चांगलं वागणारा किंमत आहे. त्यांचं नको मना घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू नाश आता, नका करू नाश आयुष्याचा. शरीर संपदा कमवा, मावळे वजनदार हित विषय चालू आहे. शिवाजी महाराज कीर्तनात पकडायला सैन्य आले. मावळे म्हणले राजांना काय करायचं, राजे म्हणले घाबरू नका. तुकोबऱ्यांच्या कीर्तनात बसलो, हित वाचवण्याची जबाबदारी आपली नाही, ही जबाबदारी तुकोबऱ्यांची आहे. माझ्या तुकोबराने पांडुरंगाशी संवाद सुरू केला, भगवंता आम्ही देतो हाकान तुका झाला श्रीमुका. हे संकट आणि तेही माझ्या कीर्तनात. शिवाजी महाराजांना जर आज माझ्या कीर्तनामध्ये पकडण्यात आलं तर देवा, काळीमा आम्हाला नाही, काळीमा तुला आहे. भक्ती आणि शक्ती हातात हात घालून चालली पाहिजे. राजसत्ता धर्मसत्ता सोबत पाहिजे. वारकरी संप्रदायाला राजाश्रय देणारा हा राजा आहे. हे संकट संप्रदायावर संकट आहे. राजांना जर पकडण्यात आलं तर उद्या काय लोकांना आम्ही जाब द्यायचा, काय करायचंय आम्हाला सांगायचं नाही. संकट निवारण करण्याची जबाबदारी तुमच्यावर. माझ्या तुकोबाराने पांडुरंगावर भार घातला. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. शब्द टाकावो. तुकोबारे सांगतात प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकेला. तुकोबाऱ्यांचे शब्द असे मुखातून बाहेर नाही. देव आधीच असा असतो, असा पदर वर करून येऊ द्या महाराज, तुमचा जो शब्द आहे तो मला मान्य आहे.
आणि ऐका देवानं काय केलं, विठेवनं उडी टाकली आणि ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं, डायरेक्ट लोहगाव गाठलं, देव छत्रपती झाले. एकाच कीर्तनात 2 छत्रपती. देवाने हुबेहुब अवतार, ढाल तलवार अंगरका चिरे टोप, आणि ओरिजिनल राजे कीर्तनात पुढं, आणि देवानं रूप घेतलेलं राजे तिकडं, आणि घोड्याला देवाने टाच मारली, घोडा असा तिकडं महागारे पळवला. त्या टोकाचं जे सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले, भाग गाया पकडू. सगळं सैनिक देवाच्याच माग. चेलबिचेल झाली. हे कणल्याला वाटलं खरंच तिकडे काय नु, तवा काय इतका फोकस होता का. टेंबे मशाले जुन्या काळातले कीर्तन, 1000 सैन्य आलं होतं पकडायला, 700-800 गेली देवाच्याच मागं. ह्या बाजूची जी 100-200 राहिली होती ही या 5-6 जणांच्या मग ती कव्हरेज मधली आली, कारण एकच मग ती मावळे काय सोपे नव्हते. तुकोबाने सांगितलं, राजे आता ही परिस्थिती तुम्ही हँडल करा, तुमचं 80-90% काम आम्ही सोपं केलं. देवाने तिकडं सैन्य पळवत नेलं, हिकाळल्या सैनिकांसोबत युद्ध करत करत शिवाजी महाराज राजगडावर पोचले. देव पुढं सैनिक माग, देव पुढं सैनिक माग. देव पंढरपुरात, शिवाजी महाराज राजगडावर, आणि पकडाय गेलेले जंगलातच हुकले. म्हणजे कोणीकडे गेलं रे, देव गायबच झाले नाही, अदृश्यच. आणि देवाने पकडीत पकडीत खाली नेलं त्यांना पंढरपूरकडे, सोलापूरकडे. त्याच्यातला एक जण म्हणला, शिवाजी महाराजांचं साम्राज्य तर इकडे म्हणले, सह्याद्रीच्या डोंगररांगा, पुणे, सातारा, कोल्हापूर, इकडं पर आळे फाट्यापासून हे अशा उभ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा, इकडे MS-13 सोलापूर, चंद्रभागा, मंगळवेढा, मोहोळ, टिंबुर्णी, कंदर, इकडं कुणीकडं आलोय म्हणले आपण. अरे म्हणले रॉंग नंबर लागलाय, चला माघारी. म्हणजे आंघोळ्या करून तर चालायला का चंद्रभागेस नानून तुका मागे ह्याची आंघोळ्या करून प्रदक्षिणा घालून लोहगावला गेले तर तुकाराम महाराज गायब, पण शिवाजी महाराज गायब. गावकरी म्हणले आले तर जेवण करून जावा, पळापळ करू नका, आता गवत नसतेत म्हणले. पोचले गडावर, सिद्धांत संपला. उत्तर आहे का, तुकोबाऱ्यांचं कीर्तन, राजे कीर्तनाला तुकोबाऱ्याने एक शब्द टाकला, देवाला शिवाजी महाराजांचं रूप धारण करावं लागलं आणि आलेले संकट निवारण करावं लागलं. महाराष्ट्राचं भविष्य कीर्तनामध्ये असताना, पकडायला सैन्य आलं असताना, कीर्तनात परचक्र आला असताना, तुकोबाऱ्यांच्या चित्ताची अवस्था आणि अंतकरणाची अवस्था तिळमात्र सुद्धा ढळलेली नाही. कारण महाराजांना माहीत आहे, ज्याच्या जीवनामध्ये खरी सेवा आहे त्याला यमाची सुद्धा भीती नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगता, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, आम्हाला भीती नाही. का नाही, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडले या सेवा समर्थाची, सेवेला किंमत आहे. सेवा करा, मेवा मिळणार. या भारत सरकारतर्फे, महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार दिले जातात बघा. महाराष्ट्र भूषण असेल किंवा भारत सरकारचा पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री, भारतरत्न, हे पुरस्कार मला सांगा पैशावालेले आहेत का सेवकाला? सेवकाला. पैशावाले भरपूर आहेत ना, पण समाजातला अत्यंत गरीब जरी माणूस असेल, पण जर टोकाची सेवा जर त्याची घडली असेल तर सरकार सुद्धा तुमच्या सेवेची दखल घेते आणि पुरस्कारानं सन्मानित करते. मग तुमच्या सेवेची दखल जर सरकार घेत असेल तर तुमच्या सेवेची दखल माझा जगाचा बाप का घेणार नाही? ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. मग सेवा तरी नेमके काय? एकच सेवा, त्याला हे प्रमाण, सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भगवंताचं नाम चिंतन करणं ही जगातली सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आणि ही साधना संतांच्या जीवनामध्ये घडली म्हणून त्याच्या भय काय जीवा. काय भ्यायचं काम? आम्हाला टेन्शनच नाही. देव उभा मागे पुढे, उगवे कोडे संकट, किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आगात निवाऱ्या, निर्वाणी गोविंदाशे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दे का ज्याची खरी सेवा. अहो, जनाबावर चोरीचा आळा आला, आख्या गावात चर्चा झाली, जनाबाने चोरी केली, जनाबाने चोरी केली. चर्चा झाली म्हणजे चर्चा लोकांनी केली. ही चर्चा करणारा एक वर्ग ठरलेलाच असतो बघा. हे पाराव बसलेले नमुने, चौकातले, टपरीवले, पुलाखालचे, गावचा सेंटर जिथं असून तिथं जी टोळ गँग असते ना, ती गँग फक्त गावात धिंगाणा भांडणं लावायसाठीच बसलेली असते फक्त. आणि कधीच पदार्थाची नसतो, ह्याचा त्याचाच पेणार, पण धिंगाणाच. हा, गावात एखादा वारकरी वाढला आणि तो मारुतीच्या पाया पडा आला की लगेच पारावले नमुने त्याला
आता काय गंधन बुकान हरे पाटण काकडान आधी त्याला पिऊन वाकडा होत होता न आता लागला काकडा करायला. आधी वाट लावली ना आता हरे पाट पाट करायला निघाला. आधी गाठला ढाबा ना आता गण लावून झाला का बाबा. तो म्हणतो अयो नसती घातली तर बरं झालं असतं बाबा. पहिलं मी पियत होतो तर मला कोण बोलत नव्हतं कारण मी बोललं की हानीत होतो. आता पियता येईना ना हानता येईना. सहन करा. लोक चर्चा करत असते. चर्चा करणारा वर्ग आहे ते त्यांनी केलीच पाहिजे. काही वर्ग चर्चा करणारा असतो, काही वर्ग मोर्चा करणारा असतो, काही वर्ग खुर्च्या सांभाळणारा असतो. असे ज्याचे त्याचे वर्ग ठरलेले आहेत ना. चर्चावाल्यांचा लय लोड घ्यायचा नसतो. आता इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला नाही आमच्या बाळासाहेब दादांनी त्यांच्या संपूर्णपणे. तरी काय कायच्या डोक्यात गणगण असेल कशामुळं केला असेल. वार करू नको पण जळू नको ना. तुझ्या धमक नाही त्याच्यामुळे तू करू शकत नाही. करते त्यांना तरी नावं ठेवू नका. हे असे कार्यक्रम करण्यासाठी फक्त पैसा लागत नाही. असे 3-3 दिवसाचे कीर्तन सोहळे करण्यासाठी वाघाचं काळेज असावं लागतं. ते कोणाचंही काम नाही. त्याला जिगार लागते. पैशावलेले पडल्यात रुपटी फेकत नाही ते कोणाच्या तोंडावर फेकून चुकून सुद्धा. हा लय चिकट असतात. एक जण इस्त्री करून रस्त्यावर उभा होता. काहीतरी द्या की म्हणला भिकारी तिथं आला म्हणा साहेब 5,000 रुपये. नाही म्हणा जा भाकर तुकडा जा म्हणलं तिकडे शर्ट निघ. भिकारी म्हणला साहेबा रुपया नाही सदरा बी नाही तुकडा बी नाही खायला मग तू हिथं कशाला थांबला. चल की माझ्या संग भीक मागाय 50 तुला 50 मला. म्हणजे पैसा आहे पण दानतच नाही ना. लय चिकट असतात काय काय. एक जणाने गावातल्या भजनी मंडळाला पंखा दिला. वरचा सिलिंग फॅन असा पंखा फिरायचा लावल्यावर आणि भजने आपले भजन करायचे. भजने दुपारच्या टायमीला पंखा लावून भजन करायचे. ज्याने पंखा दिलाय ते यायचं आणि बटन बंद करायचं. 2-4 वारा झाले. एक भजनी वाईट टाकला म्हणला टाळाने डोकं फोडीन म्हणला. भजनी विक्षेप ह्याची पै मरण परवडलं पण विक्षेप नाही परवडला. का बटन बंद करतोय मला का बस पंखा मी दिलाय आणि पंख्याच्या पात्यावर माझं नाव आहे. पंखा फिरल्या लोकांना माझं नाव दिसत नाही मग मी दिलाच कशाला. काढून निना बाळा पण गावाला का बोर करीतो. भजन्यांना सुखानं करू दे ना हरिपाठ फिरीपाठ. तुझ्या पंख्या पायी त्यांना सुधारणार काय. काय नमुन्यात राव लय चिकट असतात काय काय. आमच्या गावाकडे एक म्हातारे लय चिकट आहे. एकच धोतर फाटलं तरी घालतं. तिथे धोतार शिवीत तीच घालतं. शिवलेला धोतार फाट्यात आला मला बाबा द्या की फेकून म्हणला. हा लुंगी नेसायची ह्याची म्हणा त्याचीच लुंगी फाटत आली म्हणा दिके फेकून. बरमुडा शिवला त्याचाच. म्हणजे एका गोष्टीचा किती किस काढावा. बरमुडा फाटत आला म्हणा दिना फेकून. गाडीच्या काचा पुसायच्या त्याच फडक्याने. अरे म्हणलं फडकं हिरगाळलं र दिकी फेकून. त्या चिंध्याने बंब पेटवायचं. मी मला आता राग झाली दिकी फेकून. हा ते राग गोळा करायचा आणि राखनी दात घासायचं. म्हणजे धोत्राची राख आणि राखत मीठ टाकून दात घासलं पण त्यांनी राख सुद्धा वाया जाऊन दिली नाही. काय हो बादशाह राव चिकटपणाचा. इतकं कुठं चिकटपणा करत असतात का. असल्या माणसाला म्हणावं करबर आईच्या पुण्यतीला 3 दिवसाचा सोहळा ते जागेव मरण. ते कोणाचे त्याला जगरबाज माणसं लागतात. उदाहरण तू का म्हणे सत्यकर्मा व्हावे. एवढं करून सुद्धा लोक चर्चा करतात. त्यांचा लोड घ्यायचा नाही. नाव ठेवणारे ठेवलेच पाहिजे. त्याच्याशिवाय प्रगती होत नाही. निंदा उशिके होते जो जिंदा होते. आणि 2 तरी माणसं आपल्या जळली पाहिजेत. आयुष्यात काहीच नाही कमी होत आलं तरी चालेल मुलांनो पण 2 तरी माणसं तुमच्या कडकडून जाळाले पाहिजेत. एवढं तरी स्वतःचं विश्व निर्माण करा. हा तुम्हाला मानणारे किती आहे त्याच्यापेक्षा तुमच्यावर जळणारे किती ह्याच्यावर तुमचा फार मोठेपणा अवलंबून आहे. हा त्यांच्याशिवाय आणि महाग नाव ठेवणारे लय भारी काम करतात. पगार घेत नाही प्रसिद्धी चालू असते. आपल्या गैरहजेरीमध्ये महाग कालवा सुरू असतो. 10/10च्या बोर्डाला 10,000 कर्ज पण फुकट जाहिरात आहे ना. आणि ती तोंडावाले की गोड बोलतात वा 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 तुमच्यासारखा माणूस बघण्यात नाही. पुढे गेला की काय खरंय त्याने तर जगणं मुश्किल केलंय. असा वर्ग आहे त्याला तुकोबराय सांगतात. कवळं बोलतात काय काय कवळं शेलकच. त्यांचं जर बोलणं ऐकलं तर आपल्याला वाटतं हे आपल्या इतका कुणाच प्रेम करत नसेल. भाषा गोडे अंतकरणात वेगळं आहे. जेने मुखे स्तवी तेने निंदे पाठी लावी असा समाज आहे. त्याच्यामुळे लोकांचा लोड घ्यायचा नाही. जनाबाईच्या बाबतीत चर्चा झाली. जनाबाने चोरी केली. जनाबाला बी वाईट वाटलं हो. एवढी सेवा करून देवा आम्हाला तू चोर ठरवलं ना. आणि खरा चोर तर तूच आहे. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हे दिवस दाखवायचे होते का देवा आम्हाला.
चांगलं पांग फेडलं सेवा केलेलं पांडुरंगा. गंगाखेड आई वडिलांचं गाव सोडलं, नामदेवरांच्या आसरानं तुझी सेवा करण्यासाठी पंढरपुरामध्ये राहिले ना. चोर म्हणून माझ्या जगात नाव लौकिक झाला. चांगलं पांग फेडलं रे पांडुरंगा. असेच भक्तावर उपकार करीत जा. वाईट वाटलं, खऱ्याला त्रास आहे मायबाप. खऱ्याला गुळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं काटकळी, गरीबाची फाटली जुहली, उसाले ना टोळी. लय अवघड आहे. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडले साखर, गरीबाला मिळाला भाकर, शेतकरी राजा असून मी झालाय नौकर. तरुण मुलांना आईबाप नको वाटत. त्यात कलियुगामध्ये रागोला मिळाले महिना महिना त्याच्या ध्यानातून जाईना, नका का ध्यानातून जाईना, पण आईबापाच्या नको ना करू दाईना. आई बापाला लावतो कामाला, सासऱ्याला नेतो 4-10 मला. कधी आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल हऱ्याला किंमत आहे. जपान मध्ये चोर पकडानं मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. तालुका तुम्हाला धुळेच का? धुळ्याचा बाजार भरला. धुळ्याच्या बाजारात एक जण माशा मारायचं पावडर काय बसलं होतं. 2 रुपयाला पुढे माशा मारणार, 2ला पुढे माशा मारणार. लोक म्हणजे 2लाच माशा मारतात. कसली पुढे असेल, घ्या पुड्या. लईच पुड्या खापल्या. एक जण घरी गेला, बायकोला मला पुडी सोड. माशीच ठेवीत नाही म्हणला आजी एक बी. पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती म्हण, कागदाची चिठ्ठी होती. त्याच्यावर चिठ्ठी प्यानाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता ही का औषध आहे का काय म्हणून तर आमच्या जनाबाने अभंगच लिहिला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. दरबार धुंद झालाय. सध्या अशीच परिस्थिती. ऐका कलीचे मैमान, असत्याशी रिजलेजन. पापा देते अनुमोदन करते हेळन संताचे. खऱ्याला किंमत राहिली नाही, जनाबाईला वाईट. एवढी सेवा करून देवा हे दिवस द्या म्हणले सुळाव. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सूर रचला. शेवटची इच्छा काय आहे? जनाबाने सांगितले शेवटची इच्छा एकच, ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा, हेच माझी शेवटची इच्छा. काय प्रेम आहे देह जावा त्वरा हो, पांडुरंगी दृढ भाव, निष्ठावंत भाव, भक्ताचा सुधर्म, निर्धार हे वर्मच. जगले तरी पांडुरंगाची, मेले तरी पांडुरंगाची, माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही. ही निष्ठा देवानं पाहिली. देवाच्या डोळ्यातून पाणी आलं की सांगितलं, जनाई तुम्ही परीक्षेत पास झाला, चुटकी वाजवली, सुळाचं पाणी झालं. मरण डोळ्यासमोर आहे तरी जनाबाई घाबरल्या नाहीत. का? ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. सेवा करणारा भक्त हा फक्त देवाचं गुणगान करतो असं नाही, वेळ आल्यानंतर तो भांडण करतो. पण भक्ताने घातलेल्या वादामध्ये सुद्धा देवाला आनंद आहे. अभंगाच्या दुसऱ्या करिता स्वामी सवेवाद, अधिक आनंद. भक्तानं घातलेल्या वादामध्ये देवाला आनंद प्राप्त होतो. या विषयाचं चिंतन आणि राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ अगदी उर्वरित मोजक्या वेळेत पाहू. हाताने टाळे, मुखाने नम. सर्वजण मिळून प्रेमानं भजन करूयात. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. करिता स्वामी सेवेवाद, अधिक जनाबाईनं बी वादच घातला. अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या, तरी देवाला आनंदन देव दळायला आले मायबाप. आणखी एक वाद आहे आपल्या भक्तानं घातलेला वाद. तुकोवऱ्या भंडारा डोंगराव भाषणाला जात होते. भंडारा भामचंद्र घोरडेश्वर कुठं चालेत हे जिजाबाला सांगून जात नव्हते. ते काय आताचे नव्हते. आता आधी परवानगी काढावं लागते. कीर्तनाला जाऊ का? हो. आणि ते काय स्वयंभू. आणि आणखी एक वाक्य सांगतो, शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, नवरा बायकोच्या भांडणं होत नाही. चुकून झाली, नवरा ठाका टाकते, फुसफुस करते, रुसती, फुगती, दुपती, स्टँडवर जाते. तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालेन. तिथून रिटर्न शेजारी म्हणले तू 2 महिने येणार नाही, 2 तासात कसं काय आले म्हणले. होतच असतं कमी जास्त. मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का? कापूस याचायचा, या धारा काढायच्या. तर
पोरग कुठंतरी चिकटन, पोरगे लग्नाला आले, नातू खेळवायचं वय राहिलं ना, आता काय रुसायचं वय राहिलं का? मग आधीच कशाला कालवा करायचा? सुट्ट तर नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. रडणार, झगडणार, भांडणार, पण कड लावणार, हे शेतकऱ्याचा प्रपंच. घटस्फोट शेतकऱ्याचे नाहीत, मोठ्या यांचेच आहेत, सर्वसामान्यांचे नाही. ही स्त्री शक्ती, अद्भुत शक्ती. स्त्रियांना नावं ठेवण्याचा कुणाचाच अधिकार नाही. आमच्यातले काय काय मंडळी नावं ठेवते, ते एखादी गोष्ट महिलांना सांगितली, ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. हा, देव जरी असेल तरी कृष्णाला म्हणावं घे बरं डायरेक्ट अवतार, जमलं का? आधी देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं, मग अवतार घ्यावा लागलं. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. म्हणून तर सरकारने त्यांना पगार सुरू केलाय. दीड घ्या पण शांत व्हा लाडक्या बहिणी. शिकलेले पोरं बोंबलत फिरतात, रुपडी पगार नाही, हे 1,500 पगार आहे, अंगठे बहादर. KYC केली का? करून घ्या, फुकटचं सोडू नका. लाडके बहीण, लाडका दाजी मेला, आधार केंद्रावर इरजर घालू घालू. KYC व्हायना, OTP यायना, लॉग इन व्हायना, आधारला नंबर लिंक नव्हता. म्हातारा कोताराने कशाला लिंक केलाय, त्यांना लिंक लागा नाही. लाडकी बहीण, मध्ये 2 हप्त्याला उशीर झाला तर लय टेन्शन मध्ये गेल्या होत्या बहिणी. मनालाच घोकायच्या, हप्ता. एकीने तर मलाच फोन केला, माऊली हप्त्याचा काय मेळ आहे? म्हणलं हप्ता मरून दे, सप्ता जवळ आलाय, सप्त्याचं बघ, हप्ताच कवर. आणि लाडक्या दाजीला वाटतं आपल्याला प्यायला होत्या. 1.5 तोला महिन्याला कुठं पुरत असतात का? तुझं एका दिवसाचं टार्गेट आहे की बैठकीला बसले होते एवढं? आणि बहिणीने किती आशीर्वाद दिलाय भावांना. भावांची सुद्धा अक्कल बंद झाली, त्यांच्या अपेक्षेच्या बाहेर. बहिणींचं भावाला प्रेम असतं. संसार बघा, महिला म्हणते किती चिकटेनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जाताना साडी घेताना नक्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेन ग घेन, त्याला बिड्या वडाय मिळाला तर मला साड्या घ्याय मोकळा का तेव्हा? रांग जाताना सांगत येता, खायचं एकाजण, गायचं एकाजण, वरून मालकाला साडी दाखवते, भावाने घेतली, ते बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्याचं बघत जा. नवऱ्याच पैसे चोरी त्यांना तिकडे जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात, इकडं आल्या म्हणतात माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही, ध्यानी नाही. आणि तुम्हाला मनी करायचं, त्याच्या खिशात मनी पाहिजे ना. तेच बोंबलत फिरत, तुम्हाला कधी मनी करायचा? पण भावावर प्रेम असतं, बहिणीचं भावावर प्रेम असतं, जरूर असावं. आता पुढचं वाक्य आहे का, चोरून करा पण भावावर प्रेम करा. ते सुद्धा प्रेम आता राहिलं नाही, जमलेलं मार्केट आल्यामुळं. बहीण भावा दावा लावती, एक जर अर्ज टाकला ना वकिलाला गाठून भाऊ सुद्धा लॉक होतोय. त्याच्यामुळं पैसा आज असेल उद्या नसेल. नाती आयुष्यभराचे आहेत, पैशासाठी नाती तोडू नका. जिजाऊ माऊलीला न सांगता तुकोबर आहे भजन करण्यासाठी जात आहेत. आणि मागून आईसाहेब जात होत्या, पायामध्ये काटा मोडला तर देवानं पायातला काटा काढावा. काटा काढला तरी जिजाबाईनं देवाला शिव्याच दिल्या, वादच केला तरी देव असा उड्या मारायचा. करिता स्वामी सवे वाद, अधिका आनंद. म्हणून आनंद प्राप्त व्हायचा असेल तर धर्म टिकवा, असावा तो धर्म, मग साहो जाते वर्म. आणि धर्म जर तुमचं जीवन धर्माला धरून जर असेल, लोकांनी किती तुमच्या वर्मावर जरी बोट ठेवलं तरी तुमच्या चित्ताची अवस्था ढळत नाही. मग साहो जाते वर्म. तुमचा कमीपणा लोकांनी जरी दाखवला, पण तुमचं जीवन जर धर्माला असेल तर तुमची स्थित प्रज्ञता कधी ढळू देणार नाही. म्हणून जीवन हे धर्माला धरून ज्ञानोबाला सांगतात, म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील, चोरू मनोनी हरेल सर्वस्व तयाचे, धर्म टिकवा. धर्म टिकवला माझ्या शिवाजी महाराजांनी आणि छत्रपतीने घडवण्याचं काम केलं माझ्या जिजाऊ मातेने. कसे घडलेत राजे? माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली ताली ताली. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा देना, आनंदाने नांदत होती प्रजा. समाज
मानत होता त्यांचा राजा, पूर्ण समाज म्हणत होता त्यांचा राजा, सर्व जाती धर्मात केला गाजा वाजा, केला गाजा माझी जाऊने माझी जाऊने, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने जिजाऊने सुंदर शिवाजी राजा. आशा वागिनीचा तो छावा, टाळी टाळी आवाज. आशा वागिनीचा तो छावा, आशा वागिनीचा तो छावा, गनिमांना कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, बेटीचा धाडला सांगावा, बेटीचा धाडला सांगावा, नक्षीदार श्यामी आण्याला, कान डौलत डुलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संग जीव महाला. आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. खानाने राजाला आलिंगन दिलं, खानानं दगा केला, खान दाभिमान मान्याला, कटारीचा वार त्यानं केला, चिलकत होत अंगाला. खानावाचा वार फुगा गेला, खान करवडला, आणि माझ्या छत्रपतींनी वाघनकाचा मारा केला, पोटामध्ये एक बिछवा खूप झाला, टरा टरा फाडला पोटाला राम राम, गलाटर रडलं पोटाला राम राम, गलाटर रडलं पोटाला राम राम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहे, म्हणून जीवनामध्ये तरुण मुलाने छत्रपतींचा आदर्श घ्या, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आईवडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, गावामध्ये एकी ठेवा. आपलं गाव सर्वांगानं सुंदर झालं पाहिजे, पाण्याच्या बाबतीमध्ये, झाडाच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये गाव सर्वांगानं सुंदर व्हावं. आणि तरुण मुलं जर विचार संपन्न असतील तर पोरांचे हितनं पुढे लग्न होते. सध्या जटिल प्रश्न आहे गावागावातला, हा बायकाच भेटा नाहीत. तुम्हाला खरं सांगतो, मी जमिनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते, सध्या एक नवीन एजंट उदयाला आले ते लग्नाचे एजंट आहेत म्हणून. आमच्या भागात लय होरसोळा उठला, 4-4, 5-5 लाख आणतात आहे मधल्यामध्येच, पुऱ्याला 1.5-1.5 लाख देतात, 2-3 लाख दाबी देतात. कुठून पुरी आणतात, कशा आणतात, त्यांची त्यांनाच लिंक माहिती. बघा कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचा असेल, लय खास व्यवसाय हा, 1 नंबर बिझनेस, सध्या ट्रेंडिंगला, फुल फोकसने चालणार. पण रिस्क सुद्धा तेवढीच आहे, पैसे देऊन आणले होते, नांदली पाहिजे. नाही नांदल्या मधल्या दलाला इतकी तुडी होती, लोक ही कस काय नांदा नाही, पण पैशावाली कुठे नांदत असते का? ते सोनं गुंडाळून पैसे नोटा बंडल घेऊन राज्यालाच पळून जातील. बायको निघून गेल्या हे म्हणतो महाराज, आपली दिंडी कधी निघणार आहे हो? आपल्याला दिंडीत यायचं या. म्हणलं आधी तर आम्हाला लय ना, काय खरंय म्हणला, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील प्राण्या ऐकला माझे माझ्या नमुन्या, तुला बायको निघून गेल्यावर न्यानो बरं आठवले का? क्वालिटी कमवा. पोरांना सांगते ह्याच्या त्याच्या मागं बोंबलत फिरायची गरज नाही, दर्जा असा कमवा, लोक तुमच्या मागं लागली पाहिजे. डॉक्टरला बायको मिळाला, पेशाला बायको मिळाला, आली का पेपरला बातमी कधी? बायका कोणाला मेहनत बोंबलत फिरणार ना, थोबाडात मावा ढाब्यावर जाऊन सगळं धिंगाणा करून टाकतो. गावात काय विचार संपन्न नाही, संगत चांगल्याचे नाही, कोण बायका देईन तुम्हाला? पैसा कमी असू द्या, मुलींकडल्या बाजूलाही सांगतो, पोरगा नुसता मोठ्याच्याच घरात द्यायचं, मुलगी द्यायची ना, असा मुलगा संपत्तीवालाच बघायचा, हे डोक्यातनं काढून टाका. मुलगा फक्त त्याचा बंगला बघू नका, तर मुलगा चांगला बघा. 100 एकर जमीन आहे, पण ती जर पेताट निघालं तर 10 वर्षात एकर ठेवायचं नाही,
लग्न जमितानी एकच गुंठ आहे, पण पोरगा जर जिद्दी निघाला, कर्तबगार निघाला, त्याचे परत 50 एकर केल्याशिवाय राहणार नाही. कर्तबवान मुलाला मुली द्या. त्याच्यामुळं बघितलं ना पुण्याचं प्रकरण वगैरे रोज बघतोय आपण. पैशावाल्याचे काही सगळे संस्कार असतात असा काय भाग नसतो. गरीबाचा असू द्या, शेतकऱ्याचा असू द्या, वारकऱ्याचा असू द्या, कष्टकऱ्याचा असू, पण ज्याला धर्म, संस्कृती, आचार, विचार, आपली परंपरा लक्ष, अशा मुलांना प्राधान्य द्या. आणि म्हणून मुलांनी सुद्धा त्या लिस्टमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. शेवटचं वाक्य लग्न जमविताना माझं ब्राह्मण काकाला नेहमीच सांगणे, मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. ह्यांची कुंडली अत्यंत जुळणं महत्त्वाचं आहे. नाड्यावे ह्यांच्या जुळवा, ग्रह ह्यांचे जुळवा, कुंडली बी ह्यांची आधी चेक करा. पोराची कुंडली मॅच होती ती कसलं बी असू द्या, ती समजूनच घेतात. त्याच लय हाल होते. ते आईकडे गेले की आईला म्हणतं तुझा स्वभाव एक नंबर, बायकोला म्हणतं तुझ्या स्वभावाला तोड नाही, दोन्ही संघ आले की म्हणतं मला घरात थांबायचं नाही, मला बाहेर जाऊ द्या. आईला बोलावता बायकोला राग, बायकोला बोलावता आईला राग, मित्रांना फोन करावता ती प्यायला पैसे मागत येते, 100 टाक 200 टाक. ती चौकडून जाम झाली, त्याला काही सुधारा नाही. त्याच्यामुळे आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. यासाठी धर्म टिकवा, असावा तो धर्म मग असा हो जाते. वर कोण सांगताय? तुकोबराय म्हणले माझ्यावर नाही विश्वास ठेवला तरी चालेल, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, कारण माझी वाणी म्हणजे साक्षात सरस्वती मातेचा अवतार आहे. अभंगाच्या शेवटी तुकोबरायांच्या वाणीचा गौरव हा साक्षात भगवंतानं केलेला आहे. म्हणून त्या वाणीचं चिंतन, अनुकरण आपल्या जीवनामध्ये व्हावं अशी विनंती. वाणीला पूर्णविराम. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन या समस्त बधाने परिवाराने केलेलं आहे. वैकुंठवासी इंदुताई बधाने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव आपण सर्वजण उपस्थित झाला. सगळ्यांचे आभार. आमचे आदरणीय बाळासाहेबजी बधाने साहेब असतील, शालिनीताई असतील, आणि आधी करून साहेबांचे बंधूही आम्हाला भेटले. आल्यानंतर ही सर्व मंडळी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला, जातीपातीच्या पलीकडे जाऊन सगळा समाज हा प्रवाहित घटकात आला पाहिजे, आपलं जीवन सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, यासाठी नेहमी कटिबद्ध असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान आहे. दरवर्षी रक्तदान शिबिराचाही कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करतो, आणि रेकॉर्ड ब्रेक असं रक्तदान आपण जानेवारीमध्ये करतो. आणि शाळेच्या अनुषंगानं सुद्धा, शाळासुद्धा नुसती शाळा अनेक आहेत, परंतु दर्जेदार शिक्षण हितून मुलांची घेतलेली फी मुलांचं भविष्य घडवण्यासाठीच खर्च व्हावी. प्रसंगी आपला पैसा गेला तरी चालेल, पण मुलांना टोकाचं ना अत्यंत दर्जेदार असं शिक्षण मिळालं पाहिजे, या हेतूनं ही संपूर्ण संस्था कार्यरत आहे. असा हा सुंदर शाळेचा परिसर. आणि एवढंच नाही, म्हणजे सचिन महाराज या ठिकाणी आहेत. दरवर्षी ते याच शाळेच्या प्रांगणामध्ये बालसंस्कार शिबिर वारकरी आध्यात्मिक घेत असतात. त्या 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या मुलांची राहण्यापासून ते अन्नदानापर्यंत सगळी सोय आमचे आदरणीय साहेब करतात. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे फक्त शिक्षणाला संस्काराची सुद्धा जोड पाहिजे, यासाठी त्यांचं कधीच माघार नाही. तुम्ही फक्त लढ म्हणा, त्यांचा कधी होकारच येणार. आणि असं सगळ्या अनुषंगानं त्यांचं हे कार्य आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या हातून, आमच्या वहिनी साहेबांच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी. आतापर्यंत आपण या परिवारात जसं प्रेम केलं, याही पुढच्या कालावधीमध्ये असंच सगळ्यांनी आपण त्यांच्यावर भरघोस प्रेम अमृताचा वर्षाव करावा. सगळ्यांचं सहयोग, सहकार्य त्यांना नेहमी असावं. सर्व गावकरी मंडळींचे आभार मानतो. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सगळ्यांचे आभार. वेळोवेळी संपर्क साधणारे आमचे परमार्थ स्नेही रावसाहेब पाटील असतील, आणि आपले ज्यांनी सुंदर असे गायनाचे शिकले आमचे प्रवीण दादांच्या बाजूला उभं राहणार आमचे दादा बटू दादा, तेही मग मागेही 1-2 वेळेस त्यांचा आमचा संपर्क झालेला. असे आपले गावकरी आमचे भटू दादा, त्यांनी हे नियोजनाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन, आणि आधी करून हे सर्व गायक मंडळी अत्यंत सुंदर आहेत. सगळ्यांचे आभार. वाणीला पूर्णविराम. कार्यक्रम संपलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम जय विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय. बोलिले गुरु वेळे वाकडे उत्तरे पराशमा परार महाराज तुम्ही सिद्ध आहा नाही विचारिला अधिकार ना आपुला पराशमा परार महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञाने
मा